आज आपण गौरी गणपती विशेष कुरकुरीत बिना भाजणीची पोह्यांची चकली बनवतोय। त्यासाठी 1 कप पोहे आणि अर्धा कप फुटाण्याची डाळ 3 ते 4 मिनिट हलकसं भाजून घ्यायचं आणि नंतर थंड करून मिक्सर मध्ये बारीक पावडर करायची। आता ही पावडर चाळून घ्यायची। नंतर यामध्ये 1.5 कप तांदळाचं पीठ घालायचं। आता यात जिरे, ओवा, हळद, मिरची पावडर, धना पावडर, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून पहिल्यांदा चमच्याने नंतर हाताने पिठाला चोळून घ्यायचं। पिठाची अशी मूठ बांधली जाते। आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी वापरून हे पीठ मध्यम असं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचंय। तर आता चकलीचं पीठ तयार आहे। चकलीच्या साच्याला तेल लावून घ्यायचं आणि एक पिठाचा गोळा यामध्ये घालायचा। तर एका प्लेटला तेल लावायचं आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या। अजिबात न तुटता एकसारख्या चकल्या पडतात। आता या चकल्या मीडियम टू हाय फ्लेमवर गरम तेलामध्ये मस्त अशा लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये खमंग कुरकुरीत पोह्यांची चकली तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।